सध्या जिथे लावणीचा ऊस तुटलेला आहे तिथे खोडवा ऊस लागवडीची सुरुवात झालेली आहे। खोडवा ऊसाला खताचा वेळेवरती हप्ता दिला तर लावणीच्या तुलनेमध्ये अधिक उत्पादन मिळतं असा शेतकऱ्यांचा अनुभव आहे। मात्र हे खत देण्यासाठी शेतकऱ्यांना बरीच मेहनत करावी लागतेय। मजुरांची समस्याही भेडसावतेय। ही मेहनत वाचवण्यासाठी कोल्हापूरच्या एका शेतकऱ्याने एक यंत्र तयार केलेलं आहे। कसं आहे हे यंत्र आपण पाहूयात। दातेरी चाक असणारं हे नवं यंत्र नाही तर पॉवर ट्रेलरच आहे। कोल्हापुरातील मिलिंद पाटील या तरुण शेतकऱ्यानं हे तयार केलंय। खोडवा ऊसाला खत द्यायचं काम हे यंत्र अगदी कमी वेळात आणि कमी कष्टात करतं। खोडवा ऊसापासून चांगलं उत्पादन मिळवण्यासाठी त्याला वेळेवर खत देणं गरजेचं असतं। पारंपरिक पद्धतीत पहारीच्या मदतीनं ऊसाच्या बुडख्याजवळ खड्डा करून खत दिलं जातं। यामध्ये वेळ आणि पैसा जातो। शिवाय ग्रामीण भागात मजुरांची समस्या ठरलेलीच। यावर मात करण्यासाठी पन्हाळा तालुक्यातील पिसात्रीच्या मिलिंद पाटील यांनी एक नामी शक्कल लढवली आणि पॉवर ट्रेलरलाच ही दातेरी चाकं जोडली। शहरात जन्म घेतलेली आहे आणि आपल्याला हे तसं काम झेपणारं नाही आहे। मग आपला ह्या करायचं तर आहे आणि आता हे टाकून पळत तर जायचं नाही पळून। तर याबद्दल आपल्याला काय करता येईल या दृष्टीनं डोक्यात यांत्रिकीकरणाचेच विचार नेहमी असायचे। कारण मी टेक्निकल मधला विद्यार्थी असल्यामुळे प्रत्यक्षात कमी कष्टामध्ये जास्तीत जास्त कसं काम होईल आणि ते कमी वेळात कसं होईल याच्या दृष्टीने नेहमी माझा प्रयत्न असायचा। या एका चाकाचं वजन 35 किलो असून यावर बसवलेल्या पहार पद्धतीच्या कोनाची उंची 4 इंच आणि रुंदी 2 इंच आहे। एका चाकावर 8 पहारीच्या आकाराचे कोन असून एक चाकाचा फेरा पूर्ण झाल्यानंतर जमिनीत 8 नाळे किंवा होल पडतात आणि ऊसाला सहजरित्या खत देता येतं। ट्रायलची ही 2 चाकं आहेत। याचं प्रत्येकी वजन 35 किलो आहे। ह्या 35 किलो वजनामुळेच आपोआप ह्याचं मनाळ पडताना रबरी चाकाच्या बाहेरही बसवले असल्यामुळे रबरी चाकांना ट्रॅक्टरनं ही चाकं पुढे नेण्याची मदत होते। त्यामुळे ट्रॅक्टरवर फारसा ताण येत नाही। मारणारी पहार म्हणतात तर त्या पहारीचा आधी रचना अभ्यासून त्या पद्धतीनं ती पहार जरी किती जोरात मारली तर 4 इंचाच्या त्याचं होल पडत नाहीये। कारण ते शेवटी मानवी ताकदीवर अवलंबून असतं। खोडवा ऊसाला खत देण्यासाठी मिलिंद यांच्या पत्नीला मजूर शोधण्याचा मोठा त्रास व्हायचा। मजूर मिळाले तरी पाहिजे तसं काम होईलच असं नाही। मजुरीचा खर्चही भरमसाठ। मात्र या यंत्राच्या निर्मितीनंतर त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही। ऊस तोडल्यानंतर जे काम सुरू होतंय ते त्यावेळेला ऐन घातीच्या वेळेला हे मजूर मिळत नाहीत आणि मजूर शोधायचं काम माझं असतंय। त्याच्यामुळे मला फार टेन्शन यायचं की आपल्याला घातीच्या वेळेला माणसं मिळत नाहीत त्याच्यामुळे मी ह्यांना सारखे म्हणायची ह्याच्यावर काहीतरी पर्याय काढा। मग हे आज 2 वर्ष झालं आमचं चालू आहे। मग त्यांना हे सुचलं हे असं करायला। मग ते करून आणलंय। त्याचा आता उपयोग करायचा चालू आहे। माणसं बरीच लागतात आणि त्याला त्रास होतोय माणसांनी। माणसं पण अशी रोजगारी मिळत नसतात। त्यामुळे आम्ही शेतकरी 2-3 म्हणजे घरची माणसं असतोय त्यांना त्रास होतोय। त्यामुळे हे असं मिशन म्हणजे काहीतरी असं निघलं मिशन वगैरे काहीतरी अजड तर ते आम्हाला जरा असं बरं पडतंय। हे यंत्र बनवण्यासाठी मिलिंद यांना 5,000 रुपये खर्च आला। अवघ्या 2 तासात या यंत्राद्वारे एका एकरावरील खोडवा ऊसाला खत देता येतं। यासाठी फक्त 2 लिटर डिझेल लागतं म्हणजेच एकरी 120 रुपये खर्च। 4.5 फुटांच्या सरीतील खोडवा ऊसाला खत देण्यासाठी हे यंत्र बनवलं गेलंय। मात्र शेतकरी त्यांच्या गरजेनुसार या यंत्रात बदलही करू शकतात। मुख्य पॉवर टिलरच्या चाकापासून आणखीन बाहेर करण्यासाठी सुमारे 1-1 इंच जाडीचे वॉशर वापरून त्याची दोन्ही चाकातलं अंतर सुमारे 8-8 इंच ते 10 इंचापर्यंत वाढवू शकतो। म्हणजे ज्या केळीच्या बागेतही वापरू शकतो, कमी केल्यानंतर छोट्या सरीत पण वापरू शकतो। कष्ट, पैसा आणि वेळ हे यांत्रिकीकरणामुळे वाचतात।
हेच यांत्रिकीकरण मिलिंद यांनी अंगीकारलं आणि घरच्याच वस्तूंपासून यंत्राची निर्मिती केली. हे यंत्र आता पंचक्रोशीतील शेतकऱ्यांमध्ये फेमस होत आहे. चंद्रशेखर फुले, एबीपी माझा, कोल्हापूर.